नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायला लागलोय. आपण कसे आहात? उत्तमच असणार. हो मित्रांनो, कारण आपण उत्तम असणं हे आपल्यासाठी हितावत आहे, नव्हे तर ते गरजेचं पण आहे. आणि म्हणून आपण रोज छोट्या-छोट्या गोष्टी उत्तम पद्धतीने करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजचा माझा विचार हा जो आहे, तो विशेष करून तुम्ही आणि मी जर आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीला सुरुवात केली आणि ते जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला छोट्या शिस्तीमधूनच मोठं परिवर्तन आपण करू शकतो. त्यामुळे आजचा विषय आहे स्मॉल डिसिप्लिन बिग ट्रान्सफॉर्मेशन. हो, छोट्या शिस्तीतून मोठे परिवर्तन. यश हे तुम्ही आणि मी आयुष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, आपण खऱ्या अर्थाने घेतलेलं आहे. ते मिळालेलं आहे आणि ते यश प्राप्त करत असताना एक लक्षात ठेवा, तुमची कृती ही एकदम मोठी नव्हती. ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हळू-हळू शिस्तबद्ध गोष्टी कराव्या लागल्या आणि म्हणून तुमची ती एक सवय निर्माण झाली. कारण आपण जेव्हा छोट्या-छोट्या शिस्तबद्ध गोष्टी करतो, तेव्हा ते आपल्या हॅबिट्समध्ये रूपांतरित होत असतात आणि जीवनात खरं परिवर्तन अचानक कधीच घडत नसतं. ते समयानुसार घडत असतं आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे, तर ती आपण नेहमी सातत्यपूर्ण प्रयत्नातून आपल्याला ती मिळवत आली पाहिजे. दररोज सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे. दररोज 10 पाने आपण अभ्यास करणे किंवा वाचणे आणि ज्ञान प्राप्त करणे ही एक चांगली सवय आहे. आणि आपल्या ज्ञानात वाढ होते मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे वेळेचे आपण वेळेवर पालन करणे, आपण कोणाला जर वेळ दिली असेल तर ती पाळणे आणि एकंदरीत काय, तर सर्व गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तम करण्याचा प्रयत्न करतो. शिस्त म्हणजे बंधन नाही आहे मित्रांनो. शिस्त म्हणजे स्वतःबद्दलचा आदर आहे आणि तो तुम्ही आणि मी बाळगला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अ, कोणतीही प्रेरणा तात्पुरती नसते. ती तुम्हाला तात्पुरती प्रेरणा थोड्या वेळ देईल, पण तुम्ही कायमस्वरूपी सेल्फ मोटिव्हेटेड असाल, स्वयंप्रेरित असाल, तर खूप छान, नाही का? चला मित्रांनो, आणखीन आपण पुढं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू, की छोट्या शिस्तीमध्ये माणसाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व घडत असतं. नम्रपणे बोलणं, हे छोट्या-छोट्या तुम्ही केलेल्या कृतीतून तुम्हाला समजत असतं. वेळेचं तुम्ही योग्य नियोजन करत असता. नियमितपणे बचत करत असता. पहा, जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे, त्यासाठी तुम्ही आधी नियोजन करता आणि ती सवय चांगली आहे. बचतीची सवय उत्तम असते आणि त्यामुळे तुम्ही उत्तम पद्धतीने तुमचं प्लॅनिंग करू शकता आणि प्राप्त करू शकता. शरीर हे उत्तम पद्धतीने तुम्ही मेंटेन करू शकता आणि सर्व काही तुम्ही उत्तम करून तुमच्या व्यक्तिमत्त्वाला तुम्ही उत्तम अशी धार देऊ शकता. तर काय मित्रांनो, छोट्या-छोट्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही किती केल्या आणि त्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे, ते कशा पद्धतीने झालंय याचा अनुभव तुम्हाला आणि मला निश्चित आहे. तर आपण छोट्या-छोट्या गोष्टी करायला पाहिजे. जे काही करायचं आयुष्यामध्ये ना, ते छोटं-छोटं सुरू करा. एक पाऊल टाका. आपोआप दुसरं पाऊल पडेल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीने पुढे जाल. याबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल, माझ्याशी संपर्क करा. 776-898-1355 776-898-1355 आणि मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही उत्तम पद्धतीनं एक जबरदस्त व्यक्तिमत्व होण्यासाठी माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय आणि मला लाईक करताय, सबस्क्राईब करताय.